नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपिका मुंडे। तर मी आज सोया चिल्ली कशी बनवायची हे सांगणार आहे, तर हे तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे। तर चला ब्लॉगिंगला असंच कंटिन्यू राहा। तर मी ह्या वाटीने 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे। अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेलं होतं। आता त्याच्यातून पाणी निथळून व्यवस्थित घेतलं आहे। तर त्याच्यामध्ये या चमच्याने 3 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स केला आहे। थोडासा सोया सॉस पण टाकला आहे। 1 चमचा लाल तिखट टाकला आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी तेल तापायला ठेवलं होतं। तर याच्यामध्ये तळून घेते। हे पहा, आता मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत। इथं 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत। इथे 1 कांदा घेतलेला आहे। इथे थोडीशी कोबी, अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। कांदा कमीच घेतलेला आहे, जास्त आवडत नाही म्हणून। इथे हे कांदा टाकत आहे अगोदर। तर कांदा टाकल्यानंतर लगेच शिमला मिर्च, शिमला मिर्च, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, भाज्या जास्त शिजवायच्या नाहीये। इथे थोडंसं कोबी टाकला आहे। इथे थोडासा सोया सॉस टाकला आहे। रेड चिली सॉस आपल्या अंदाजे टाकायचा आहे। रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आहे। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे व ते पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे। ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर याच्यामध्ये आपण आता हे टाकून घेऊया। थोडंसं पाणी ऍड करते मी थोडं। एक मिनिट मी असं झाकून ठेवते। तर 1 मिनिट झालेला आहे, तर मी गॅस बंद करते। आता थोडीशी कोबी टाकून घेते, थोडीशी कोथिंबीर, गरमागरम। तर मैत्रिणींनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे। काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।